नाव आहे, तर त्या नावाला बट्टा लागू नये एवढीच काळजी मी घेतली. पण खरं तर तुमचं आडनाव वाजे आहे, पण त्याचा आवाज कधी फार तुमचा ऐकू येत नाही. आता स्वभाव असतो प्रत्येकाचा, जसा माझाही स्वभाव आहे. मी याच्या मीडियाच्या समोर कधी आलो नाही. मला वाटतं मी जेवढ्या बाईट आत्तापर्यंत दिल्या असतील तर माझं बॅकलॉग आणि पुढचं काळ काय असेल नसेल सगळंच भरून निघाल्यासारखं वाटतं. पण काय म्हणजे काय कारण की आता म्हणजे तुम्ही असे सगळ्या जे आम्ही राजकारणी बघतो त्यांच्यापासून थोडे वेगळे, हल्ली असं आहे की फार म्हणजे उथळ पाण्याचा खळखळाट फार म्हणतो आपण, तर असं खळखळाट करणारे खूप जण आम्ही बघतो. तुम्ही अगदीच साधे शांत, काय म्हणजे हे असं पूर्वीपासून आहे तुमचा स्वभाव, नंतर बनला, आणि मग असं असून तुम्ही राजकारणात कसे आलात आणि राजकारणात यशस्वी कसे झालात? नाही, तसं स्वभाव तर काही बदलत नाही माणसाचा. मी पहिल्यापासून असाच, शाळेतही होतो तरी असाच होतो, खोडकर वगैरे असं काही नव्हतो. नंतर घरी आलो, घरचं काम सांभाळायला लागलो. पण सामाजिक कामात रस जास्त असल्यामुळे राजकारण नको असं मला वाटत होतं आणि मी त्यापासून खूप दूर राहत राहिलो. 2009 साली माझे वडील विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांचा 2700 मतांनी पराभव झाला. तर सगळ्यांनाच चटका लावून गेलेली घटना होती, कारण मोठ्या मताधिक्याने जर माणूस पडला तर कुठेतरी बाजूला निघून जातो. पण 2700 मतं म्हटल्यावर कार्यकर्ते खूप नाराज होते आणि मग त्यांचा आग्रह चालू झाला की तुम्ही राजकारणात या. माझी ते इच्छाच नव्हती. मग असं करत करत 12 सालापर्यंत माझी समजूत घालत 12 साली मला त्यांनी तयार केलं सगळ्यांनी मिळून, आणि मग राजकारणात येऊ असं एक निर्णय घेतला.